आज आमच्या भागाच्या लाडक्या आपल्या आमदार श्रीजय चव्हाण आहेत आणि आपले मुख्यमंत्री राहिलेले आपल्या भागातले अशोकरावजी चव्हाण साहेब. आम्हाला खंत वाटते खऱ्या अर्थानं की एवढे आमचे वडील असतील, आजोबा असतील, तेव्हापासून आम्ही तुम्हाला मतं मारतो. मग आमच्या मताला तुम्ही न्याय देताय का नाही? आणि राहिला विषय अशोकरावजी चव्हाण साहेबाच्या वडिलांचा, शंकररावजी चव्हाण साहेब जर आज हयात असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती. जसे प्रॉपर्टीचे वारसदार अशोकरावजी चव्हाण साहेब जर झाले असतील तर विचाराचे वारसदार कधी होणार? हे सनदशील मार्गानं आमर उपोषण करतोय. मला रडायला येते, माझ्या पोटात वेदना होत आहेत, मला उभं बसता सुद्धा येत नाही. आता तुम्ही 2 दिवसापासून आपण जे मुदखेड तहसील कार्यालयापुढे आपल्या विविध मागण्यांसाठी जे आमरण उपोषण करत आहोत, त्या संदर्भात कालच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन झालेला आहे. आपल्याला अधिकारी किंवा तहसीलदार येऊन आज भेट दिलेत का नाही 2 दिवसापासून? नाही, अद्याप तहसीलदार साहेबांनी काही ऑब्जेक्शन घेतलेलं आढळत नाही. विषय असा आहे, आपण 14 तारखेला माननीय तहसीलदार आनंद देऊळगावकर साहेबांकडे गेलो होतो आणि त्यांना जाब विचारला खरं तर की बाबा तुम्ही 14 तारखेच्या अगोदर तुम्ही प्रशासकीय बैठक लावतो म्हणल्या होत्या. संबंधित डिपार्टमेंट, महावितरण असेल, जिल्हा परिषद असेल रस्त्यासंदर्भात, आणि बैठक शेतकऱ्यासोबत न लावता त्यांनी परस्पऱ्या बैठक घेतली आणि मला सांगत होती की परस्पऱ्या बैठक आम्ही घेतलेली आहे पवार, आणि आपण आता काय करायचं तुम्हीच आम्हाला सांगा. मी म्हटलं साहेब मी काय सांगायचं, जिल्हा नियोजनकडनं पत्र आलेले आहेत. 2014ला आपले जे गिरीश महाजन साहेब होते, आपले पालकमंत्री महोदयांचे पत्र आहेत. तर त्या रस्त्यावरती मग अडचण नेमकं कुठं येते? मंजुरी येत नाही, हे होत नाही, ते होत नाही सांगताय. इथनं ग्रामविकास भवनला पाठवले चाललेत पत्र, आणि ग्रामविकास भवन मुंबईवरनं जिल्हा परिषदला येतात. पण जिल्हा परिषद आणि बांधकाम भवनला इथले न फिरता जर संबंधित ग्रामविकास मंत्र्यांकडे, गोरे साहेबांकडे जर त्याचा फॉलोअप घेतला तर लगेच विषय मार्गी निघायला पाहिजे होता. आणि दुसरा मुद्दा राहिला, जिल्हा नियोजनमध्ये पण खूप बजेट आहे, कोट्यावधी रुपयाचं बजेट. मग शेतकऱ्यांची रस्त्याअभावी पिकं नासाडून चालली आहेत. शेती वस्तीवरती राहणाऱ्या लेकरांना गावात शाळेपर्यंत येता येत नाही, आणि रात्रीला सिंगल फेज मिळत नाही. शेती क्षेत्रामध्ये वन्यप्राणी त्रास देत आहेत. कालच एका शेतकऱ्याचं आमच्या बिबट्याने एक वासरू खाल्लं गेलं. म्हणजे भयभीत वातावरण शेतीमध्ये असताना एक तर तालुका प्रशासन लक्ष देत नाही, ना जिल्हा प्रशासन लक्ष देत नाही, ना राज्य सरकार लक्ष देत नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या कित्येक वेळा PAला, त्यांच्या पर्सनल त्यांचे जे सचिव आहेत त्यांना भेटलेलं आहे, पत्र दिलेले आहेत, अनेक वेळा विनंती करतो आहे. मला खंत वाटते, आम्ही भारत देशामध्येच राहतो का, किंवा भारताचा आनंद उत्सव ज्या अर्थी साजरा केला जातो 15 ऑगस्टला, आज 3रा ते 4था दिवस आहे आमरण उपोषणाचा. आणि जाणीवपूर्वक गांभीर्यानं न घेता दुर्लक्षित केलं जातं की काय उपोषणकर्त्यांना. ज्यावेळेस इंग्रजांचा काळ होता त्यावेळेस सत्याग्रह केला एक, गांधीजींनी मूठभर मीठ उचललं तर त्याचा मिठावरला कर हटवला गेला होता इंग्रजांनी. आणि आज आनंद उत्सव 80 वर्षाचा साजरा करतो एकीकडं देश, आणि आपल्याला रस्तेच मिळत नाहीत. मूलभूत गरजांसाठी आज आम्ही संघर्ष करतोय. खंत वाटते की लोकप्रतिनिधित्व ज्यांनी स्वीकारलं आहे, समजा आज आमच्या भागाच्या लाडक्या आपल्या आमदार श्रीजय चव्हाण आहेत आणि आपले मुख्यमंत्री राहिलेले आपल्या भागातले अशोकरावजी चव्हाण साहेब. आम्हाला खंत वाटते खऱ्या अर्थानं की एवढे आमचे वडील असतील, आजोबा असतील, तेव्हापासून आम्ही तुम्हाला मतं मारतो. मग आमच्या मताला तुम्ही न्याय देताय का नाही? आणि राहिला विषय अशोकरावजी चव्हाण साहेबाच्या वडिलांचा, शंकररावजी चव्हाण साहेब जर आज हयात असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती. जसे प्रॉपर्टीचे वारसदार अशोकरावजी चव्हाण साहेब जर झाले असतील तर विचाराचे वारसदार कधी होणार? हे खंत वाटते आम्हाला, आणि हे खंत व्यक्त करतोय आम्ही. आणि लोकशाहीच्या मार्गातनं, सनदशील मार्गानं आमर उपोषण करतोय. मला रडायला येते, माझ्या पोटात वेदना होत आहेत, मला बसता सुद्धा येत नाही. आता तुम्ही बोलताय म्हणजे बाईट द्या म्हणल्यामुळे मी आता समजा उभं टाकून बोलतोय. एक कळकळीची विनंती करतो या माध्यमातून तालुका प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला, जिल्हा अधिकारी साहेबांनी इथं येऊन घटनास्थळी भेट द्यावी, उपोषणस्थळी. कारण तालुका हा मुदखेड तालुका जिल्हा नांदेडमध्येच येतो.
आणि एरवी तुम्ही माहिती घेता किंवा कुठल्याही योजनाच्या संदर्भात जाहिराती केल्या जातात, मग प्रत्यक्षात वस्तुस्थिती सुधारण्यासाठी का जिल्हाधिकारी साहेब लक्ष देत नाहीत? आणि लक्ष द्यायला पाहिजे आणि हे विषय मार्गी काढायला पाहिजे. फार काही मोठे विषय नाही आहेत. मुदखेड तालुका ते अर्धापूर तालुक्याला कमी अंतराचा रस्ता जोडला जाणारा रस्ता आहे आणि हे रस्तेच नाही तर प्रत्येक शेतकऱ्याचे बांधण रस्ते झाले पाहिजे. मुख्यमंत्री बळीराजा योजना मुख्यमंत्र्याच्या नावानं जी योजना चालवली चालली तर त्याच्यावरती अंमलबजावणी केली पाहिजे. कारण 3-4 वेळा GR निघाले, तर मागच्या 2023 पासून जाहिराती आहेत, ते आज 26 म्हणजे 3-4 वर्षापासून जाहिरातीच चालू आहेत. प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होणार आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि आम्ही आशेनं वाट बघतोय. आपले देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही आशेनं बघतोय की बा आमच्या शेतकऱ्याचे रस्ते केले जातील. त्याच्यातली मी तरतुदी वाचल्या. खूप चांगली योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा बांधण रस्ते, पण त्याच्यावरती अंमलबजावणी झाली नाही. कारण बांधण रस्त्याला ग्रामीण दर्जा परस्पर ग्रामपंचायतीनं दिलेला आहे, पण ते ग्रामीण दर्जा मिळूनसुद्धा ते रस्ते अद्यापही बांधण रस्त्यासारखे आहेत. टोंगळ्या इतक्याला चिखल आहे. तुम्ही पाहू शकता, मी बॅनरमध्ये जे फोटो दिल्यात ते सेम वस्तुस्थिती आहे. आमच्या लेकराला थोडंसं साईडला थांबायला बघा, ते लेकरांना आजही या चिखलाच्या रस्त्याने यावं लागते. तर आम्हाला या अशा चिखलाच्या रस्त्याने जावं लागते. हे असे वासरं खाल्ले चाललेत. हे आमच्या महिला असतील शेतकरी कामगारांचे, तर शेताकडे असे दोन्हीकडे काटेरी झुडपाडं आहेत, झाडं आहेत आणि असे पान रस्ता आहे. एवढी बिकट परिस्थिती आहे. तुम्हाला मी एक कळकळीची विनंती करतोय. माझं बरान जरी इथं गेला तरी मी उपोषणावर ठाम राहणार आहे. उपोषण हे दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण हे मी मंत्रालयापासून पत्र दिले, तर ते ग्रामपंचायतपासून ते मंत्रालयापर्यंत पत्र दिलेत. संबंधित प्रत्येक डिपार्टमेंटला पत्र दिलेले आहेत. त्याच्यामुळं दुर्लक्ष करता येणार नाही. टपालनं दिले तर वरील सचिवांना भेटून दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या. तरी मी कळकळीची विनंती करतोय, हे जे फॉलोअप घेतोय सातत्याने, एक सामान्य शेतकरी एवढं फॉलोअप घेतोय, तर मग लोकप्रतिनिधी काय करतायत? खऱ्या अर्थाने हे आमदाराचं काम आहे, गावातल्या सरपंचाचं काम आहे. आपले विषय गावाअंतर्गत किंवा तालुक्याअंतर्गत जे विषय मार्गी काढायला पाहिजे ते. धन्यवाद. एकंदरीत पाहिलं तर कालच स्वातंत्र्य दिन जो 15 ऑगस्ट आहे तो याच ठिकाणाहून जे की 50 ते 100 फुटावर अंतरावरच ध्वजारोहण कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे 50 ते 100 फुटाच्या अंतरावर देखील या ठिकाणी तहसीलदारांना आपल्याला भेट दिली नाही का? तहसीलदार साहेबांनी भेट दिली नाही. उलट माझे नंबर त्यांच्याकडे सेव असल्यामुळे त्यांनी स्टेटस ठेवलेले बघितले. तेवढे त्यांनी रुबाबामध्ये स्टेटस ठेवत असतील किंवा रुबाबामध्ये फोटो काढत असतील, आनंद उत्सव साजरा करत असतील. झेंड्याला सलामी आम्ही दिलेला आहे या ठिकाणाहून उपाशीपोटी. पण साहेबांनी इथं येऊन आम्हाला किमान माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचारपूस तरी करायला पाहिजे होती. आणि आज 3रा-4था दिवस असताना साहेबांनी गांभीर्यानं न घेणं हे काही आम्हाला योग्य वाटत नाही. आणि इथनं बघून गाडीमधनं जातात आणि दुर्लक्षित केलं जातं. साहेबांनी खऱ्या अर्थाने हे प्रामुख्यानं, कारण तालुका प्रशासन दंडाधिकारी, तालुका मायबाप म्हणून आम्ही तालुक्याचे तहसीलदार साहेबांकडे, देऊळगावकर साहेबांकडे पाहतो. साहेबांनी वैयक्तिक हस्तक्षेप करून जिल्हाधिकाऱ्यांकडे हे माझा पूर्ण बंच घेऊन जावा 50 पानांचा. आणि आतापर्यंत फॉलोअप घेतलेला मागच्या 5-6 वर्षापासूनचा फॉलोअप आहे. हे संबंधित विषय प्रत्येक डिपार्टमेंटकडनं मार्गी काढून घ्यावं. कारण हे तहसीलदार साहेबांचीच प्रमुख भूमिका असायला पाहिजे. कारण मी त्यांच्या दालनामध्ये उपोषणाला बसलो आहे मुदखेड तहसीलच्या समोर. आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आणि हे जे तहसील, महसूल प्रशासन आणि पंचायत प्रशासन आणि जिल्हा परिषद हे समन्वयाने जसे त्यांचे जे शासकीय योजना राबवली जातात त्या पद्धतीने हे संबंधित विषय मार्गी काढायला पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.